फायनली आम्ही आता एवढे उन्हात आलोय कलंगूटला आणि आम्ही जेवायला चाललोय, मग आम्ही फिरणार आहे. आम्ही बसमधून आलो ना, त्याच्यामध्ये कलंगूट बीचच्या बाहेर इतका मोठा बाजार बसतोय ना, मी तुम्हाला तो पण दाखवते. पहिला आम्ही काहीतरी खातो आणि मग आम्ही सगळं एक्सप्लोर करू, तेव्हा तुम्हाला पण दाखवते. तर आता आम्ही फायनली जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये आणि ह्याच्या आधी आम्ही डिअर जिंदगी रोडला गेलेलो. आता आम्ही इथं आलो आहे आणि इकडनं डिरेक्टली आम्ही महापसा स्टँडवर जाणार आहे, बिकॉज आम्हाला बसने जायचं आहे घरी आणि शेवटची बस आमची 6:30ची आहे ना गं, त्यामुळे आम्हाला खूप लवकर जावं लागणार आहे. आणि आता किती वाजलेत बरं हे? आता वाजलेत 4. तर तुला काय बोलायचं आहे? गाडी आणल्याचं बरं झालं असतं, घरच्यांनी घरात घेतलं नसतं. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे मला पप्पांकडनं, गाडी घेऊन फिरायचं नाही. आणि त्यात पण 4 वेळा फोन लावून विचारले, गाडी तर घेतली नाही आहे ना आज. फायनली आम्ही जेवलोय आणि आता आम्ही मोस्ट अवेटिंग मोमेंट म्हणजे बीचच्या जवळ आलो आहे. आज भिजायला तर भेटणार नाही आहे, बट ठीक आहे, उद्या आम्ही जिथे जाणार तिकडे आम्ही नक्कीच भिजू. उद्या पण आम्ही एका स्पॉटवर जाणार आहे. सरप्राईज आमच्यासाठीच आहे, स्वतःसाठी. ते वेट मी तुम्हाला समोरचं दाखवते. किती लांबूनच बीच बघितला तरी किती सुंदर वाटतंय, जवळ किती भारी वाटेल अजून. गर्ल्स, आता आपण आलोय बीचच्या जवळ. तुम्हाला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? खूपच छान, सुंदर. तुला कसं वाटतंय? जरा असं छान काहीतरी. खूप छान. इतक्या लांब आहे तरी आम्हाला एवढं भारी वाटतंय. अरे खाल्लं चाललं, आम्ही इथलं दिसत नाही. जायचंय ना खाली. खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त. एवढी पण हे एवढी पण नाहीये. स्टुडंट्स जे पहिल्यांदा लाईफ मध्ये बीच बघतात म्हणून जर ओव्हर एक्साइटेड आहे. आणि ही माणूस अशी वॉटर स्पोर्ट, ही माणसं अशी आहेत ना, ज्यांना काही फरकच पडत नाही. तुम्ही न्या नाही तर नका नेऊ. रडकी माणसं. किती एक्साइटेड बघा ही बावळट पोरगी. उड. कलंगूट बीच का खूप फेमस बीच आहे हा गोव्यातला, खूप जास्त, म्हणून एवढी रश आहे इकडे. आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहे, पण त्या आम्ही उद्या करणार आहे, बिकॉज इकडे ऑलरेडी खूप गर्दी आहे. तोपर्यंत तुम्ही वेट करा. सुकून आहे गाई, सुकून. जर थोडं सकाळपासून आम्ही जमलोय ना, सगळा थकवा गेला इथे. फायनली हा प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे. 3 वर्षापासूनचा प्लॅन आहे. 3 वर्षापासूनचा प्लॅन फायनली. बट आता माणसामध्ये चालवून घेतली. ठीक आहे.
आता आमचं बीचवर तर झालंय ऑलमोस्ट. आता आम्ही चाललोय बाहेर शॉपिंग करायला. इतका मोठा शॉपिंगचा स्ट्रीट आहे आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहे. सो चला पूर्ण जायचं का? हो. तर बीचच्या बाहेरच बरोबर असा एक मोठा रोड आहे आणि त्याच्या दोन्ही पण साईडला शॉपिंग्सचे काही दुकानं आहेत, ज्याच्यात म्हणजे गोव्याचे जे फेवरेट अटायर कपडे वगैरे किंवा ज्वेलरी स्टोनची, त्याच्यानंतर आपले शिंपल्यांची ज्वेलरी वगैरे अशा टाईपचं आहे. बट मोस्ट ऑफ द जे सामान आहे ते नॉर्मली आपल्याला इकडे तिकडे भेटतं तेच आहे. म्हणजे असं काही खूप स्पेशल सामान नाही की गोव्यात जाऊन हा बाबा घेतलंच पाहिजे ह्या टाईपचं काही नाही आहे. सोबिनियर वगैरे पण नाही आहेत गोव्याचे, नाही तर घेतला असता एखादा. जनरली ते सामान सगळीकडेच भेटतं तेच आहे, त्याच्यामुळे मी तर स्वतः काही घेतलं नाही आहे. फक्त ड्रीम कॅचर मला आवडलेले बघून, पण नंतर ते घ्यायचंच राहून गेलं बिकॉज नंतर बसची खूप जास्त घाई झालेली. बिकॉज आम्ही कलंगुटला चिखला आलेलो, तिकडनं परत जायला आम्हाला बस हवी होती म्हापसा स्टँडला आणि ती बस आम्हाला मिळतच नव्हती, म्हणजे मिस होत होत्या. आणि शेवटची बस होती 6:15ची, सो ती कॅच करायची होती म्हणून फटाफट जे दिसलं ते घेतलं. ते जास्त काही नाही घेतलं, फक्त विजय आणि तिच्या बहिणींसाठी पर्स घेतल्या आहेत 2-3. सो तेवढंच सामान घेऊन आम्ही निघालो. पर्स वगैरे खूप छान आहेत ह्या रोडवरती आणि कपडे पण आहेत, स्पेशली मुलांचे जे कपडे आपण टॉप्स घालतात मुली ते खूप आहेत. तर ते कोणाला घ्यायचे असतील तर चांगले भेटतील इथे. आणि ते मी जास्त एक नोटीस केलं आहे की खूप जास्त इथे कलरफुल स्टोन्स आणि शिंपल्यांच्याच ज्वेलरीज जास्त आहेत. बिकॉज सी म्हटलं की ऑब्वियसली आपले शेल्सच्या तर ज्वेलरी येणारच आहेत. पण आम्ही आधी आतमध्ये गेलो बीचवरती आणि मग आम्ही आपलं स्टोर्सकडे आलो, त्यामुळे मग नंतर ती ज्वेलरी घेऊन काही फायद्याची नव्हती. जर फर्स्टच जाताना आम्ही जर बघितलं असतं तर मग आपलं चांगलं वाटलं असतं बीचवर जाताना ती ज्वेलरी घालायला. सो आता म्हटलं काय घेऊन फायदा नाही, सो आम्ही ते पण नाही घेतलं आहे काय. हे 2 परचेस केलेत आम्ही विजयांच्या 2 बहिण्यांसाठी छोट्या छोट्या, आणि आम्ही काय नाही केलं. आमच्याकडे ते त्यांच्याकडे त्याच्यामुळे काय घेऊच नाही वाटलं. विजय अरे यार विजय चल ना. सो चाललो आता आम्ही बस स्टँडवरती. बिकॉज पावणे किती झाले तर 5:30 झाले आहेत आणि आम्हाला 6:15ची लास्ट बस आहे, त्याच्यामुळे तर आता आम्ही इथून फटाफट निघतो आहे कारण पुढे खूप ट्रॅफिक पण झालं आहे आणि आम्हाला शेवटची बस पकडायची आहे. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मालवण स्पेशल. तोपर्यंत बाय.